91,399 रुपयामध्ये लॉन्च झालेली आहे बजाज चेतक C2501 जी की तुमच्या समोर आहे। मंडळी, या गाडीमध्ये मिळणारे सगळे फीचर्स खूप जबरदस्त आहे। कॉम्पिटिशनला ही गाडी मात देणार आहे। काय काय फीचर्स तुम्हाला ऑफर केले जातात चला बघूयात पटकन। नमस्कार, मी अजिंक्य, तुम्ही बघताय ऑटो हेल्पर मराठी यूट्यूब चॅनल। डिझाइन बद्दल बोलायला गेलं तर फ्रंट डिझाइन तुम्ही पाहू शकता। LED इथे हेडलॅम्प जी आहे ती देण्यात आलेली आहे। त्याचा प्रकाश एकदा मी तुम्हाला दाखवतो। हे बघा, याचा प्रकाश तुम्ही बघू शकता। अपर डिपर देऊन बघा। LED मध्ये तुम्हाला हेडलॅम्प जी आहे ती देण्यात आलेली आहे। त्यानंतर फ्रंट डिझाइनमध्ये इथे जर तुम्ही पाहिलं तर पियानो ब्लॅक कलरचं मटेरियल यूज केलेलं आहे। ग्लॉसीमध्ये चेतकचं ब्रँडिंग इथे दिलेलं आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे या प्राइसमध्ये देखील तुम्हाला इथे मेटल जे आहे ते ऑफर करण्यात आलेलं आहे। मडगार्ड जे आहे ते प्लास्टिकमध्ये तुम्हाला दिलं जातं, कारण हे वारंवार धडकल्यावर तुटू शकतं, त्यामुळे प्राइस कमी असावी म्हणून ते देण्यात आलेलं आहे। बाकी फ्रंट व्हील बघू शकता, 12 इंच व्हील इथे दिलेला आहे। इथे तुम्हाला डिस्क ब्रेक बघायला मिळेल आणि मंडळी टेलिस्कोपिक फ्रंट सस्पेन्शन दिलेलं आहे आणि याच्यावरती गार्ड पण दिलेलं आहे। त्याचं कारण म्हणजे वारंवार लीक होऊ नये म्हणून, माती जाते लीक होतं, तर एक चांगली इथे सुविधा जी आहे ती प्रोव्हाइड केलेली आहे। फ्रंट डिझाइन तुम्हाला कशी वाटली एकदा मला नक्की कमेंट करून सांगा। आता साईडच्या डिझाइनवरती जर तुम्ही आले तर साईडची डिझाइनसुद्धा उत्तम आहे। या ठिकाणी फ्लोअरबोर्ड जो आहे तो इथे सपाट जो आहे तो देण्यात आलेला आहे आणि ही संपूर्ण गाडी बघू शकता साईडने। इकडे फक्त तुम्हाला ग्राफिक्स जे आहेत ते देण्यात आलेलं आहे आणि चेतकचं ब्रँडिंगसुद्धा तुम्हाला याच्यावरती बघायला मिळेल। फुटरेस्ट जी आहे ती बॉडीमध्ये मर्ज होते, ही पहा, हे अशा प्रकारची देण्यात आलेली आहे। फ्लोअरबोर्ड जो आहे तो सपाट देण्यात आलेला आहे आणि याच्या खाली तुम्हाला बॅटरी मिळते 2.5 किलोवॉटची, जी की आहे NMC। ही बॅटरी चार्ज होण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागतो ते पुढे बोलूयात, पण 113 किलोमीटरची IDC रेंज तुम्हाला मिळणार आहे। तर सीट जे आहे ते लॉंग सीट या ठिकाणी ऑफर करण्यात आलेलं आहे, त्याच्यामुळे फॅमिली संपूर्ण एकदम आरामशीर याच्यावरती ट्रॅव्हल करू शकते। ग्रॅब हँडल्स देण्यात आलेले आहेत जे की मेटलमध्ये आहेत आणि सपोर्ट देखील चांगला आहे। मंडळी, पाठीमागची डिझाइन तुम्ही पाहू शकता। आईस क्यूब टाईप इथे टेल लॅम्प देण्यात आलेली आहे। टर्न इंडिकेटर जे आहेत ते तुम्ही पाहू शकता, अशा प्रकारे जळतात आणि पाठीमागची संपूर्ण डिझाइन एकदम उत्तम वाटते। चेतकचं ब्रँडिंग इथे दिलेलं आहे। बाकी इथे तुम्ही नंबर प्लेट लावू शकता। BLDC हब मोटर जी आहे ती देण्यात आलेली आहे। 2.2 किलोवॉटची पीक पॉवर असणारी आणि 1.8 कंटिन्युअस। त्यानंतर सस्पेन्शन सेटअप जर बघितलं इथे तर तो स्प्रिंग सस्पेन्शन सेटअप जो आहे तो देण्यात आलेला आहे। पाठीमागे देखील तुम्हाला इथे 12 इंच व्हील जे आहे ते कंपनीने प्रोव्हाइड केलेलं आहे। या प्राइसमध्ये हे सगळे फीचर्स देणं भल्याभल्यांना शक्य होत नाही जे इथे कंपनीने ऑफर केलेले आहे। मंडळी, या साईडने तुम्ही गाडी बघू शकता। या साईडने देखील तुम्हाला संपूर्ण गाडी जी आहे ते आत्ता बघायला मिळते। साईड स्टँड या ठिकाणी देण्यात आलेला आहे। या अशा प्रकारची चावी जी आहे ती दिली जाते। ही अशी ॲपचं झंझट नाही, वायरलेसचं झंझट नाही आणि ती इथे तुम्हाला लावावी लागते। या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर इथे तुम्ही लावू शकता। आता जर उलटं फिरवलं तर बूट ओपन होतं। ते 25 लिटरचं देण्यात आलेलं आहे आणि डीप बूट आहे। आता बॅटरी जी आहे ती फ्लोअरबोर्डमध्ये शिफ्ट केल्यामुळे इथे डीप बूट तुम्हाला मिळतं। यामध्ये फुल साईज हेल्मेट आरामशीर बसेल, ग्रोसरी बसेल। जर तुम्ही डिलिव्हरी बॉय असाल किंवा तुमचं काही सामान तुम्हाला आणायचं असेल तर याच्यामध्ये आरामशीर तुम्ही ते ठेवू शकता। बाकी चार्जिंगसाठी सुविधा जी आहे ती इथे दिलेली आहे। या गाडीमध्ये 750 वॉटचा ऑनबोर्ड चार्जर जो आहे तो दिलेला आहे। इथे जर तुम्ही एकदा चार्जर लावला तर 2 तास 25 मिनिटांमध्ये ही गाडी 0 ते 100% चार्ज होते। गाडीचं वेट जे आहे ते 108 किलो आहे, म्हणजे इथे जर वेटच्या दृष्टीने बघितलं तर कमी ठेवण्यात आलेलं आहे, पण कुठेच क्वालिटीशी कॉम्प्रोमाइज कंपनीने केलेलं नाही। कलर डिस्प्ले जो आहे तो ऑफर करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये मिळणारे छोटे छोटे गोष्टी तुम्ही बघू शकता। उजेडात देखील तुम्ही हे पाहू शकता। इथे जर बघितलं तर स्पीडोमीटर, रेंज, बॅटरी SOC, त्यानंतर इकडे तुम्हाला बॅटरीचे इंडिकेटर्स देण्यात आलेले आहेत। पॉवर तुम्ही किती यूज करता ते पॉवर बार इथे देण्यात आलेला आहे। इकडे M बटन जे दिलेलं आहे ना त्याच्यावरनं तिकडे ट्रिप A, ट्रिप B तुम्ही बघू शकता। या गोष्टी तुम्ही इथे मॅनेज करू शकता। आणि या ठिकाणी तुम्हाला घड्याळ, चेतकचं ब्रँडिंग, मस्त डिस्प्ले दिलेला आहे। हा छोटा पण कामाचा युजेबल डिस्प्ले या ठिकाणी आहे। आता जर इथे कंट्रोल्स पाहिले तर लेफ्ट साईडला तुम्हाला इकडे इंडिकेटरचे कंट्रोल्स, हॉर्न दिलेला आहे, हाय बीम लो बीमचं बटन आणि इकडे तुम्हाला M म्हणजे मीटर तुम्ही ॲडजस्ट करू शकता, रिव्हर्सचं बटन, न्यूट्रलचं आणि ड्राईव्हचं। ड्राईव्हमध्ये 2 मोड्स तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत, इको आणि स्पोर्ट। आणि मंडळी, जर तुम्हाला रिव्हर्स टाकायचं असेल तर इथे न्यूट्रलचं बटन जे आहे ते दिलेलं आहे। तर न्यूट्रलवरती गाडी पाहिजे, इथे रिव्हर्सचं जे बटन दिलेलं आहे ते दाबून धरायचं। हे बघा, रिव्हर्सवरती गाडी पडली आणि आता रिव्हर्स जाऊ शकते गाडी। अशा प्रकारे तुम्ही रिव्हर्स गाडी घेऊ शकता। हा डिस्प्ले तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा। बाकी हँडलची पोझिशन तुम्ही बघू शकता। या ठिकाणी तुम्ही बघू शकता हँडल अशा प्रकारे तुम्हाला दिसणार आहे। याचे जर बघितलं तर हा कम्फर्टेबल पोझिशनमध्ये हँडल आहे आणि पकडायला सुद्धा काही हरकत नाही। हे जे मिरर्स आहेत
हे तुम्हाला चेंज केलेले आहेत. चेतकमध्ये जसे मिळतात तसे नाही आहेत, पण हे विजिबल आहेत. म्हणजे पाठीमागचं इझिली तुम्ही बघून अंदाज लावू शकता की गाडी किती लांब आहे. हे सीट जे आहे ते 6 फूटच्या मानाने कम्फर्टेबल वाटते. पाठीमागे बघा किती स्पेस शिल्लक आहे. बाकी जर मी इथे असे पाय ठेवले तर हा हँडल जो आहे तो गुडघ्यांना लागणार नाही, अशा प्रकारे बघू शकता. बाकी कम्फर्टेबल पोझिशन आहे याच्यावरती बसल्यानंतर. मंडळी, या गाडीची किंमत जी आहे ती 91,399 रुपये ठेवण्यात आलेली आहे. एक शोरूम आहे, ऑन रोड अजून रिव्हील झालेली नाही. ऑन रोड जशी येईल मी कॉमेंटमध्ये पिन नक्की करेल. बाकी या गाडीमध्ये असणारे सगळे फीचर्स मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितले. बाकी ही चेतक रेड कलरमध्ये आहे. तसे 6 कलर्स तुम्हाला ऑफर केलेले आहेत. आणि ही चेतक तुम्हाला कशी वाटली, याच्या जे रायवल आहेत बाकीच्या गाड्या त्यांच्यापेक्षा ही बेटर आहे का, कॉमेंटमध्ये नक्की सांगा. गाडीबद्दल काही राहिलं असेल माझ्याकडून तर ते तुम्ही मला कॉमेंटमध्ये विचारू शकता किंवा तुम्ही सांगू शकता. भेटूया पुन्हा नवीन अशा व्हिडिओमध्ये. आपल्याला 1 लाख फॉलोअर्सचा टप्पा लवकरच पूर्ण करायचा आहे, त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.